छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत। सर्वप्रथम मी मंचावरील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो व त्यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या अमूल्य वेळातून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली। यावर्षी सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती भालकी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला या सोहळ्यास सर्व समाजातील आणि सर्व संघटनांच्या मौल्यवान सहकार्यामुळे व प्रचंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडतात। त्यासाठी मी सर्वांचा मनापासून आभारी आहे। विशेषतः राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांबद्दल युवक युवतींनी घेतलेला उत्सुकता आणि सहभाग पाहून मला अत्यंत आनंद झाला। या उत्साह म्हणजेच आपल्या समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची निशाणी असं वाटत आहे आणि आपला एक संकल्प घेऊन आपण यापुढे जाणार आहे। महाराजांची 400वी जयंती आपण असं ह्याचप्रमाणे किमान 4 ते 5 दिवस तरी असं साजरी करू आणि त्यात सर्व समाजाचे लोकांना सहाय्य करून आपण मिनिमम एक आता 4000 आलेले आहेत आणि यापुढे 40,000 असं आपण सामान्यांना एकत्र आणून ह्याचा संकल्प आपण ठरवून आणि सर युवकांबद्दल असं ऑपॉर्च्युनिटी बद्दल बोलत होते। मी सरांना सांगू इच्छितो या एका फंक्शन मुळे आम्हाला असं कळालंय की एज्युकेटेड आणि बिझनेस या सर्व जातीच्या युवकांनी म्हणजे आम्ही एक असोसिएशन असं केलेलं आहे जेणेकरून आम्ही त्यामध्ये जाती आणि कास्ट हे इन्व्हॉल्व न करता एक असोसिएशन द्वारे जसे डॉक्टर्स असोसिएशन, ॲडव्होकेट असोसिएशन, टीचर्स असोसिएशन असे जनरल स्टोअर असोसिएशन, बिझनेस टिफिन सेंटर्स असोसिएशन या असं सर्वांना इन्व्हॉल्व करून ही जयंती आपण साजरा केलेली आहे सर। आणि यामध्ये कुठलाही आम्ही भेदभाव न ठेवता कोणी मोठा कोणी एज्युकेटेड कोणी अनएज्युकेटेड यात काही भेदभाव न ठेवता आम्ही साजरी शांतपणे केलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। आणि स्पेशली शेवटचं म्हणजे सर्व माझे सिनियर्स लीडर्स आणि माझे गायडन्स मला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। विशेषतः अनिल शिंदे सर सुद्धा मला बोलून असं गाईड केल्याबद्दल मी त्यांचा पण आभार मानतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय जिजाऊ, जय शिवराय।